नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो, त्याच्या दारात उभे असलेले सुख हे त्याला रडताना बघूनच बाहेरूनच पळून जाते. पण जो व्यक्ती स्वामींचे सुख मानून आनंदाने राहतो, त्याला स्वामी कसलीही कमी पडू देत नाहीत. त्याला ती नेहमी आनंदात अजून आनंदी ठेवत असतात. स्वामी म्हणतात, निस्वार्थ भक्ती कर, सेवा कर, इतरांची मदत कर, मग तुला मी कसलीही कमी पडू देणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचा प्रवास फक्त तुमच्या एकट्याचा नाही, तुमच्यासोबत तुमचा परिवारही जोडला आहे. तुमची मुलं जोडली आहेत. तुमच्या आनंदाने ते आनंदी होतात, तुमच्या दुःखाने ते दुःखी होतील. तुम्ही एक लीडर आहात. तुमचं जीवन एक प्रकाश आहे. दुसऱ्याला चांगले मार्गदर्शन करा. जर तुमची इच्छा असेल तर यश तुमच्याजवळ नक्कीच येईल. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करत असतो तसाच तो बनत देखील असतो. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवित असतो. आयुष्यात कशीही वेळ येऊ, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर ते देखील सर्व मिळून वाटून घेता येते. आपण स्वतःमध्ये बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काहीही देताना कधीही अहंकार करू नये. तसेच उपकाराची भाषा दाखवू नये, कारण सांगता येतं त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज या जन्मात फेडत आहात. आणि अन्नदान करणाऱ्या नात्यास मी नेहमीच कसलीही कमी पडू देत नाही. माझा आशीर्वाद अशा लोकांच्या मागे असतो, जो वृद्धाला मदत करतो आणि भुकेलेल्याला अन्नदान करतो. धर्म हा आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतात. आपले कर्म हीच आपली खरी ओळख, वेगळेपणा निर्माण करत असते. नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्ती इथे आज आहेत. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. हा महिना आनंदाने बहिरलेला असेल. तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत. श्री स्वामी समर्थ.